आणि सुरुवातीलाच एक स्पेशल रिपोर्ट आहे कोरोनाबाबतचा। कोरोनाचा नवीन व्हेरिएंट JN1 चा धसका आरोग्य यंत्रणेने घेतलाय। पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन सरकारी पातळीवर सज्जताही ठेवण्यात आली आहे। मात्र या नव्या व्हेरिएंटमुळे तुमचा आवाजही जाऊ शकतो असं धक्कादायक संशोधन समोर आले। आश्चर्य वाटलं ना? पण नक्की बघा हा स्पेशल रिपोर्ट। कोरोनाच्या व्हेरिएंटने वाढली चिंता। रुग्णाचा आवाजही जाऊ शकतो। कोरोनावरील संशोधनात धक्कादायक खुलासा। कोरोनाचा नवीन व्हेरिएंट JN1 चा संसर्ग केवळ चीन, सिंगापूरमध्येच नाही तर भारतातील अनेक भागात वाढलाय। 3000च्या वर रुग्णसंख्या गेली आहे। केरळमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे। रुग्णांचा मृत्यूदर आणि रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण सध्या कमी असलं तरी JN1 या व्हेरिएंटवरील संशोधनानं सर्वसामान्यांसह आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे। कारण हा व्हेरिएंट थेट रुग्णाच्या घशावर परिणाम करतो। इतकंच नाही तर तुमची वाणीही बंद करू शकतो। जर्नल पेडियाट्रिक्समध्ये या संदर्भातलं संशोधन प्रकाशित झालंय। त्यामध्ये केवळ चव आणि वासच नाही तर आवाज देखील नष्ट होऊ शकतो असा उल्लेख आहे। याला व्होकल कॉर्ड पॅरालिसिस असंही म्हणतात। दरम्यान या व्हेरिएंटमुळे आवाजाशी निगडीत काही समस्या उद्भवू शकतात। मात्र लोकांनी घाबरून जाऊ नये असं श्वसन तज्ञांचं म्हणणं आहे। JN1 हा विषाणू शरीरात शिरल्यानंतर शरीरातल्या सगळ्याच सिस्टीम्सवर परिणाम करतो। त्यापैकी एक व्होकल कॉर्ड आणि रेस्पिरेटरी सिस्टीम। रेस्पिरेटरी सिम्पटम्स हे नेहमी जास्त असतात। नाकापासून सुरू होत आपलं श्वासनलिका, लॅरिंग्स आणि लॅरेंजियल ॲपॅरेटस, त्याच्यात असलेल्या व्होकल कॉर्ड्स याच्यावर तो विषाणू नक्कीच घरटं करू शकतो आणि काही परिणाम दाखवू शकतो। त्यापैकी व्होकल कॉर्डला इडिमा म्हणजे सूज येणं, त्या सुजेमध्ये एखादा नोड्यूल तयार होणं आणि त्याचा आवाजावर परिणाम होणं। राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। सरकारी याशिवाय खासगी रुग्णालयांचा आढावा घेण्यात आलाय। राज्यात 35 तर मुंबईमध्ये 18 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। कोरोना नियंत्रणासाठी पुढच्या आठवड्यात टास्क फोर्स सुद्धा नेमला जाणार आहे। टास्क फोर्सच्या सदस्यपदी 17 पेक्षा अधिक सदस्य असण्याची शक्यता आहे। मास्कची सक्ती नाही, मात्र गर्दीच्या ठिकाणी मास्क लावावा असं आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलंय। टास्क फोर्स मागे आपण नेमली होती, एक टास्क फोर्स पुढच्या आठवड्यामध्ये नेमली जाईल आणि त्यांच्याही माध्यमातून त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी आमचे अधिकारी, आमचे नोडल ऑफिसर ज्यांना अधिकृत केलेलं आम्ही प्रेस नोट पब्लिश करण्यासाठी, ते आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहतील। गर्दीच्या ठिकाणी जात असेल तर मास्कचं कंपल्शन अजिबात नाही, पण स्वतःच्या काळजीसाठी, स्वतःच्या कुटुंबियाच्या काळजीसाठी आपण मास्क वापरावं हे मी आव्हान करतोय। कंपल्शन अजिबात नाहीये। मागील 2 ते 3 वर्षांचा अनुभव पाहता थंडीच्या महिन्यात कोविडसह सर्दी, ताप यासारखे अनेक आजार डोकं वर काढताय। सध्या कुठलीही भयावह परिस्थिती नसली तरी सुद्धा प्रत्येकाला खबरदारी घ्यावी लागणार आहे। तज्ञांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। कॅमेरामॅन किरण काजळेसह अक्षय पडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।